नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे. रयत शिक्षण संस्था सातारा यांच्यामार्फत आजची वॅकन्सी जी आहे निघालेली आहे. या ठिकाणी अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीज पेमेंट करायची नाही किंवा परीक्षा देखील तुमच्या या ठिकाणी होणार नाही. तुम्ही महिला असाल, पुरुष असाल, दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता. एकूण या ठिकाणी 16 जागांची वॅकन्सी आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 मार्च 2026 पर्यंत या ठिकाणी असणार आहे. अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, तुम्हाला अर्ज कशाप्रकारे करायचे आहेत, त्याचबरोबर निवड कशी होणार आहे, त्याचबरोबर या ठिकाणी इतर अर्थात जी आहे तुमची काय आवश्यक असणार आहे, या संदर्भातील सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट जे आहेत आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे रयत शिक्षण संस्थामार्फत जी वॅकन्सी निघालेली आहे केशवराव पवार इंग्लिश मीडियम स्कूल कराडा यांच्यासाठी, त्यावरती आपण आलेलो आहे. तर स्टेप बाय स्टेप सर्व काही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर या ठिकाणी डायरेक्टली मुलाखतीचे आयोजन जे आहेत करण्यात आलेले आहे. म्हणजे तुम्हाला डायरेक्टली मुलाखतीसाठी जायचे आहे. या ठिकाणी अर्ज करण्याची वगैरे आवश्यकता तुम्हाला या ठिकाणी नसणार आहे. तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी निघालेली आहे प्रिन्सिपल या पदासाठी आहे. एक वॅकन्सी एकूण या ठिकाणी या पदासाठी निघालेली आहे. बी ए तुमचं झालेलं असेल किंवा एम ए झालेलं असेल किंवा बी एस सी झालेलं असेल किंवा एम एस सी बी एड झालेलं असेल किंवा एम एड झालेलं असेल. 5 ते 6 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे टीचिंगचा किंवा प्रिन्सिपल पदाचा असेल तर या ठिकाणी तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. त्यानंतर कोऑर्डिनेटर या पदासाठी एक वॅकन्सी या ठिकाणी आहे. बी ए तुमचं झालेलं असेल किंवा एम ए झालेलं असेल किंवा बी एस सी झालेलं असेल किंवा एम एस सी झालेलं असेल, बी एड झालेलं असेल किंवा एम एड झालेलं असेल तर आणि 3 ते 4 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर प्रायमरी टीचर 1ली ते 5वी आणि पी आर टीसाठी 8 वॅकन्सीज एकूण या ठिकाणी आहे. 12वी तुमचं झालेलं असेल, सोबत डी एड झालेलं असेल, बी एस सी झालेलं असेल किंवा बी ए बी एड झालेलं असेल, 2 ते 3 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर अपर प्रायमरी आणि सेकंडरी टीचर 6वी ते 10वीसाठी एकूण 8 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत. बी ए झालेलं असेल तुमचं किंवा बी एस सी बी एड झालेलं असेल किंवा डी एड झालेलं असेल, 2 ते 3 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज या पदासाठी करू शकता. कॅटेगरीनुसार वॅकन्सीज आपण या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता. तुम्ही ज्या कॅटेगरीमधून येत असाल त्यानुसार तुम्ही अर्ज जे आहेत या ठिकाणी करू शकता. सॅलरी आणि इतर जे फॅसिलिटी जे आहे तुम्हाला तुमच्या अनुभव आणि शैक्षणिक अर्हतेच्या बेसवरती जे आहे या ठिकाणी नियमानुसार दिले जाणार आहेत. मुलाखतीसाठी तुम्हाला रविवारी 29/3/2026 रोजी सकाळी 10 वाजता यशवंत हायस्कूल कराड, तालुका कराड, जिल्हा सातारा या ठिकाणी उपस्थित राहायचे आहेत. अधिक माहितीसाठी तुम्हाला या ठिकाणी वेबसाईट दिलेली आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर देखील या ठिकाणी देण्यात आलेले आहे. त्यावरती तुम्ही अधिक माहिती जी आहे या ठिकाणी घेऊ शकता. मुलाखतीला जातेवेळी आपण आपले ओरिजिनल डॉक्युमेंट आणि बायोडाटा जो आहे सोबत घेऊन जायचा आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, असेच अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर भेटूया अशाच नोकरी संदर्भातील पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.